आमचा लढा अतिरेक्यांशी होता, पाक लष्कराशी नाही. मात्र पाक लष्कराने अतिरेक्यांची मदत केली, त्यामुळे झालेल्या नुकसानीला पाकिस्तान जबाबदार आहे. भारतीय सैन्य दलांकडून हे स्पष्ट करण्यात आलं आहे. पाकमधील अनेक वायुदल तळांवर भारतानं हल्ला केला. नूर खान हवाई तळावरील हल्ल्याचा व्हिडिओ सैन्य दलानं दाखवला. तर भारतीय वायुदलाचे तळ पूर्णपणे कार्यान्वित आहेत. भारताच्या एकाही वायुदल तळावर हल्ला नाही. भारतीय सैन्य दलांची पत्रकार परिषदेत माहिती. भारताच्या हवाई संरक्षण प्रणालीची उत्तम कामगिरी. आकाश या भारतीय प्रणालीने पाकिस्तानचे मिसाईल पाडलेत, वायुदलानं ही माहिती दिली. पाकिस्ताननं तुर्की बनावटीचे ड्रोन वापरले, तर पाकचे सर्व ड्रोन भारतानं परतवून लावले. भारतीय वायुदलानं ही माहिती दिली. भारताच्या सागरी हद्दीत पाकला घुसखोरी करू दिली जाणार नाही. अरबी समुद्रात भारतीय नौदलाचं वर्चस्व असल्याचंही नौदलानं यावेळी ठणकावून सांगितलं. पाकिस्तान काल्पनिक कहाण्या बनवतोय. खोटी माहिती देणं ही पाकची जुनी सवय आहे. भारतीय सैन्य दलानं हा दावा केला आहे. गरज पडलीच तर पुढील मिशनसाठी वायुदल सज्ज. भारताचं सर्व वायुदल तळ यंत्रणा कार्यान्वित आहेत. भारतीय वायुदलानं ही माहिती दिली आहे. टर्कीच्या सफरचंदावर पुण्यातील व्यापाऱ्यांनी सर्जिकल स्ट्राईक केला. टर्कीतून पुण्यात येणाऱ्या सफरचंदांची आवक ठप्प करण्यात आली आहे. पाकिस्तानला मदत केल्यानं व्यापारी आक्रमक झाले. मुंबई विमानतळावर तुर्कस्तान विरोधात भारताचं ट्रेड वॉर सुरू आहे. सेलिबी एनएस या तुर्की संलग्न कंपनीचा तात्काळ ताबा घेण्यात यावा, यासाठी शिंदेच्या शिवसेनेकडून टर्मिनल 1 इथं भव्य मोर्चा निघाला. या मोर्चात मुर्जी पटेल, मंगेश कुडाळकर उपस्थित राहणार आहेत. पाकिस्तानला सहकार्य करणाऱ्या तुर्की देशाबाबत सरकारनं निर्णय घ्यावा. पर्यटन समितीचे अध्यक्ष दत्ता भालेराव यांनी मागणी केली आहे. 1-2 देशात पर्यटक पाठवले नाही तर फरक पडत नसल्याचं भालेराव यांनी मत व्यक्त केलं आहे. वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक होते. नागरी सुरक्षेसंदर्भात चर्चा झाल्याची माहिती आहे. बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, मुख्य सचिव सुजाता सौनिक, पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांसानी उपस्थित होते. सोशल मीडियावर ट्रोल झाल्यानंतर परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री कुटुंबियांच्या समर्थनार्थ IAS अधिकारी मैदानात उतरले. सरकारी कर्मचाऱ्यांवरील वैयक्तिक हल्ले अत्यंत खेदजनक असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. भारत पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती असताना सोशल मीडियावर फेक, भडकाऊ आणि आक्षेपार्ह पोस्टचा रतीब घातला जातोय. महाराष्ट्र सायबर विभागानं 5000 अशा आक्षेपार्ह पोस्ट हटवल्या आहेत. भारत पाकिस्तानमध्ये युद्धबंदीनंतरही सिंधू जल करार स्थगिती कायम ठेवण्यात आली आहे. राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय कायम ठेवण्यात आला आहे. चिनाब नदीवरील सलाल धरणाचा एक दरवाजा उघडण्यात आला. सिंधू जल कराराअंतर्गत पाकिस्तानकडे जाणारं पाणी आतापर्यंत रोखण्यात आलं होतं. मात्र पावसामुळे पाणी पातळीत वाढ झाल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला. गडचिरोली पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक. भामरागड तालुक्याला लागून असलेल्या छत्तीसगडच्या लगत जंगलात C-60च्या जवानांचं ऑपरेशन सुरू असताना हा गोळीबार झाला. गडचिरोली पोलिसांकडून नक्षलवाद्यांचा तळ उद्ध्वस्त करण्यात आला. शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला. महाराष्ट्र छत्तीसगड सीमेजवळील कवंडे परिसरात नक्षलवाद्यांच्या भामरागड दलमने घातपात घडवण्यासाठी तळ उभारला होता. बीड जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पाऊस पडल्याचं पाहायला मिळालं. गेवराई, पाटोदा, वडवणी भागासह इतर ठिकाणी विजेच्या कडकडाटासह पाऊस पडला. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे वातावरणात मात्र गारवा आला. काढणीला आलेल्या पिकांचं मात्र मोठं नुकसान झालंय. जालन्याच्या भोकरदन तालुक्यात अवकाळी पावसाचा जोर पाहायला मिळाला. राजूर, बिलोरा, लिंगेवाडी, वालसा गावात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला. एकाच पावसात ओढे नाले भरले. पावसामुळे फळपिकांना फटका बसण्याची शक्यता वर्तवली जाते. सलग 5व्या दिवशी नाशिककरांना अवकाळी पावसानं झोडपलं. शहरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची मात्र तारांबळ उडाली. धाराशिव जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा तडाखा पाहायला मिळाला. शेतकऱ्यांचं नुकसान झालं. मात्र कडाक्याच्या उन्हात पावसानं हजेरी लावल्यानं वातावरणात काहीसा थंडावा होता. सिंधुदुर्गच्या सावंतवाडी तालुक्यात अवकाळी पाऊस पाहायला मिळाला. बांदा, इंसोली, आकेरी परिसरात अवकाळी पावसाचा तडाखा बसला. उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. नांदेड शहरासह ग्रामीण भागात अवकाळी पावसाचं थैमान पाहायला मिळालं. अर्धापूर तालुक्यातील पारडीमध्ये काढणीला आलेली केळीची बाग जमीनदोस्त झाली. लवकरात लवकर पंचनामे करून जास्तीत जास्त मदत द्यावी, शेतकऱ्यांनी सरकारकडे मागणी केली. मच्छीमारांच्या उत्पादनात वाढ होण्यासाठी मासेमारी बंदीचा कालावधी वाढवावा, पालघरमधील मच्छीमारांनी मागणी केली आहे. त्यामुळे मासेमारीला अधिक चालना मिळेल, मच्छीमारांकडून हा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. उद्या 10वी बोर्डाचा निकाल जाहीर होणार आहे. अधिकृत संकेतस्थळावर दुपारी 1 वाजल्यापासून निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे.
एसटी महामंडळात लवकरच मेगा भरती होणार आहे. लवकरच 25,000 स्वमालकीच्या बसेस विकत घेतल्या जाणार आहेत. त्या बसेस चालवण्यासाठी चालक, वाहक आणि अन्य वर्गातील पदं येत्या काही वर्षात भरती केले जाणार आहेत. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी हा मोठा निर्णय घेतला. शिवरायांचे गडकिल्ले आणि तीर्थक्षेत्रांना जोडणारी मराठा पर्यटन ट्रेन 9 जून पासून प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर आणि ठाणे स्थानकावरून ही रेल्वे 9 जूनला सुटणार आहे. जुलैमध्ये म्हाडाच्या 4,000 घरांसाठी लॉटरी निघणार आहे. यातील सर्वाधिक घरं ठाणे आणि कल्याणमध्ये असणार आहेत. तर सूत्रांची ही माहिती आहे. तर ठाण्यातील चितळसरमध्ये 1,173 घरांचाही समावेश आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील अनधिकृत झोपडपट्टी धारकांची हायकोर्टात धाव त्यांनी घेतलेली आहे. झोपडपट्टी धारकांना त्यांची पात्रता सिद्ध करण्यासाठी वैयक्तिक सुनावणी देण्याचे राज्य सरकारला आदेश मिळालेले आहेत. बीकेसीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी 9 किलोमीटर लांबीचा असलेला सायकल ट्रॅक काढून टाकण्याचा MMRDAचा निर्णय आहे. सायकल ट्रॅक आदित्य ठाकरेंचा हा ड्रीम प्रोजेक्ट होता. सोन्याच्या दरात 2 दिवसात 2,000 रुपयांची घसरण पाहायला मिळाली. सोन्याचे दर जीएसटीसह 97,540 रुपयांवर आलेत. भारत पाकिस्तान युद्धस्थिती दरम्यान सोन्याचे दर पोहोचले होते 1 लाखाच्या पुढे. अलाहाबाद आणि उच्च न्यायालयानं एल्विश यादवची याचिका फेटाळली आहे. ड्रग्ज आणि संबंधित प्रकरणात दाखल आरोपपत्र आणि समन्स रद्द करण्याची याचिकेद्वारे त्याने मागणी केली होती. बीडमध्ये ईडीकडून ज्ञानराधा सोसायटी संबंधित विविध संस्थांवर छापेमारी झाली आहे. 4 लाखांहून अधिक गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. कारवाईत 188 कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली. नागपूरच्या कामठी मार्गावरील फार्म हाऊसवर सुरू असलेल्या रेव पार्टीचा पोलिसांकडून भांडाफोड झाला. या प्रकरणी 4 जणांसह 4 महिलांना ताब्यात घेण्यात आलं आहे. रुग्णांची नीट वागा. पुणे पालिकेच्या खासगी रुग्णालयांना सूचना देण्यात आल्या. दीनानाथ रुग्णालय प्रकरणानंतर महापालिकेकडून आता खासगी रुग्णालयांसंदर्भात कडक भूमिका घेण्यात आली आहे. अहिल्यानगर महानगरपालिका प्रशासनाकडून पावसाळ्यापूर्वीच्या कामांना सुरुवात झाली आहे. शहरातील 15 अति धोकादायक इमारतींवर हातोडा पडलाय. नाले सफाई, ड्रेनेज लाईन दुरुस्तीची कामं आता पूर्ण करण्याच्या आयुक्तांनी सूचना दिल्या. गोंदियाच्या कारंजामध्ये भर दिवसात तलवारीने एकाची हत्या झाली आहे. 4घांनी 2 तलवारीनं केले डोक्यावर वार. जुन्या वादातून हत्या करण्यात आल्याची माहिती आहे. आरोपी सध्या फरार आहे. गडचिरोलीच्या सिरोंचामध्ये तपास मोहिमेदरम्यान एकाला अटक झाली. आरोपीकडून चोरीच्या गुन्ह्यातील 2,51,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. भिवंडीच्या वडपे गावाच्या हद्दीतील रिचलँड कंपाऊंड परिसरात भीषण आग पाहायला मिळाली. मंडप डेकोरेशनच्या गोदामासह 5 मोठ्या कंपन्यांच्या गोदामांना आग लागली. या आगीत 22 गोदामं जळून खाक झाली. बीडच्या ढेकन मोहामध्ये जनावरांच्या गोठ्याला अज्ञातानं लावली आग. 4 शेळ्यांचा यात मृत्यू झाला. तर शेती अवजारासह कडब्याची गंज जळून खाक झाली. या प्रकरणी शेतकरी श्रीराम थापडे यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवण्यात आला आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.